नमस्कार. मी सुदर्शन सुर्वे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज डंका. आजचा विषय अत्यंत गंभीर आहे. मोदींची सुरक्षा कपात. हा साधेपणाचा आदर्श की देशासाठी धोकादायक आत्मघात. चला सविस्तर समजून घेऊया. भारताचे पंतप्रधान म्हणजे फक्त एका सरकारचा प्रमुख नसतो. तो देशाच्या 140 कोटी जनतेचा चेहरा असतो. भारताच्या सामर्थ्याचं प्रतीक असतो आणि जगभरात भारताचं प्रतिनिधित्व करणारा सर्वात महत्त्वाचा नेता असतो. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेचा विषय हा केवळ एका व्यक्तीचा संरक्षणाचा विषय नसतो, तर तो देशाच्या स्थैर्याशी, राष्ट्रीय सुरक्षेशी आणि भारताच्या प्रतिष्ठेशी जोडलेला असतो. पण आता एक असा निर्णय समोर आला आहे ज्यामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. ज्या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी डझनभर गाड्या, एसपीजी कमांडो, स्नायपर, ड्रोन सर्व्हेलन्स, बॉम्ब स्क्वॉड, डमी कार आणि हजारो पोलीस तैनात असतात, ते नरेंद्र मोदी आता छोट्या ताफ्यात प्रवास करताना दिसले. आणि याचवेळी देशात पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या धमक्या, कट कारस्थानं, संशयास्पद हालचाली आणि सुरक्षेच्या धोक्याच्या बातम्या समोर येत आहेत. मग आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय, मोदींची सुरक्षा कपात हा साधेपणाचा आदर्श आहे की देशाच्या पंतप्रधानांसाठी धोकादायक आत्मघात? कारण वास्तव खूप गंभीर आहे. पश्चिम आशियामध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. कच्च्या तेलाच्या किमती सतत चढउतार करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेवर ताण वाढतोय. भारतावरही त्याचा परिणाम होतोय. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, अनावश्यक खर्च टाळा, काटकसर करा असा संदेश त्यांनी देशाला दिला. पण मोदींची शैली वेगळी आहे. ते फक्त भाषण देत नाहीत, तर स्वतःपासून सुरुवात करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी एसपीजीला निर्देश दिले की ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्यात यावी. शक्य तिथे इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर वाढवावा. नवीन गाड्यांची खरेदी टाळावी. देशाला संदेश द्यायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतल्याचं सांगितलं जातं. आणि त्यानंतर दिल्लीत एक दृश्य पाहायला मिळालं ज्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. नरेंद्र मोदी केवळ 2 गाड्यांच्या छोट्या ताफ्यांसह बैठकीसाठी रवाना झाले. एका गाडीत स्वतः नरेंद्र मोदी, दुसऱ्या गाडीत एसपीजी जवान. ना डझनभर गाड्या, ना सायरनचा गोंगाट, ना प्रचंड सुरक्षा ताफा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मोदी देशाला जे सांगतात ते स्वतः करून दाखवतात. हा खरा नेता, साधेपणाचा आदर्श अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. पण दुसरीकडे सुरक्षा तज्ज्ञांच्या कपाळावर आट्या पडल्या. कारण देशाचा पंतप्रधान हा सामान्य नेता नसतो. एखादा नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री ताफा कमी करतो, त्याने देशाला काही फरक पडत नाही. पण देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्या सुरक्षेत कोणताही तडजोड परवडणारी नसते. कारण या पदावर बसलेल्या व्यक्तींवर झालेला हल्ला तो थेट देशाच्या स्थैर्यावरचा हल्ला ठरतो. आणि नरेंद्र मोदींच्या बाबतीत तर हा धोका आणखी मोठा आहे. कारण नरेंद्र मोदी हे फक्त भारताचे पंतप्रधान नाही आहेत, तर जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणारे नेते आहेत. अमेरिका असो, रशिया असो, चीन असो, मध्य पूर्व असो, जगभरात मोदींचं नाव चर्चेत असतं. त्यांचं प्रत्येक विधान जागतिक पातळीवर चर्चेलं जातं. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला तर त्याचे परिणाम फक्त भारतापुरते मर्यादित राहणार नाहीत. भारताच्या शेअर बाजारावर परिणाम होईल, आर्थिक अस्थिरता निर्माण होईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसेल, देशांतर्गत तणाव वाढेल आणि शत्रू राष्ट्रांना भारत अस्थिर करण्याची संधी मिळेल. म्हणूनच पंतप्रधानांच्या सुरक्षेला जगभरात सर्वोच्च प्राधान्य दिलं जातं. भारतात नरेंद्र मोदींविरोधात किती द्वेष आहे हे अनेक घटनांमधून दिसून आलंय. मोदी सत्तेत आल्यापासून अनेकांना हा चहावाला देशाचा पंतप्रधान झालेला खटकतोय अशी भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. मोदींचं पंतप्रधानपद जावं, त्यांची प्रतिमा खराब व्हावी, त्यांना सत्तेतून खाली खेचावं यासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातो. काही आंदोलनांमध्ये तर अत्यंत धक्कादायक घोषणा दिल्या गेल्या. मोदी तेरी कब्र खुदेगी, आज नाही तो कल खुदेगी अशा घोषणा देशाने ऐकल्या आहेत. राजकीय विरोध वेगळा, पण एखाद्या देशाच्या पंतप्रधानांविरोधात अशा पातळीवर द्वेष निर्माण होणं वेगळं आहे. हे फक्त लोकशाहीतील मतभेद राहत नाहीत, तर धोकादायक मानसिकतेचं चित्र निर्माण करतं. आणि याच कारणामुळे सुरक्षा यंत्रणा कायम अलर्टवर असतात. कारण नरेंद्र मोदींना फक्त बाहेरूनच धोका नाही आहे, तर अंतर्गत शत्रूंचाही धोका आहे असं अनेक सुरक्षा विश्लेषक मानतात. पाकिस्तानची ISI, कट्टर दहशतवादी संघटना, भारताविरोधी नेटवर्क, कट्टरपंथी विचारसरणी, देशांतर्गत अतिरेकी गट अनेकांना भारताच्या नेतृत्वाला लक्ष्य करण्याची इच्छा असू शकते. मोदींवर आधी कट रचल्याच्या चर्चा झाल्या आहेत. पाटण्यातही मोदींवर हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली काही जणांना अटक करण्यात आली होती. बंगळुरूमध्ये त्यांच्या दौऱ्यापूर्वी मार्गाजवळ जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या. मोदी ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्यापासून अवघ्या काही अंतरावर स्फोटक सामग्री आढळली. सुरक्षा तपासणी दरम्यान ही बाब समोर आली आणि एकच खळबळ उडाली. विचार करा,
ज्या पंतप्रधानांच्या मार्गाजवळ स्फोटक सामग्री सापडते, ज्यांच्यावर सतत धमक्या येतात, ज्यांच्यावर हल्ल्याचे कट रचल्याच्या बातम्या समोर येतात, ज्यांच्यावर देशांतर्गत आणि परदेशातून नजर ठेवली जाते, त्या पंतप्रधानांनी स्वतःचा ताफा कमी करणं कितपत योग्य आहे? कारण मोठा ताफा हा दिखाऊपणा नसतो. सामान्य माणसाला वाटतं, इतक्या गाड्या कशाला, इतका खर्च कशाला, ही VIP संस्कृती बंद झाली पाहिजे. पण प्रत्यक्षात त्या प्रत्येक गाडीमागे सुरक्षा कारण असतं. काही गाड्या डमी असतात जेणेकरून पंतप्रधान कोणत्या गाडीत आहेत हे समजू नये. काही गाड्यांमध्ये अत्याधुनिक कम्युनिकेशन सिस्टीम असते. काहींमध्ये वैद्यकीय सुविधा असतात. काहींमध्ये SPG कमांडो सज्ज असतात. काही गाड्या अचानक हल्ला झाल्यास कव्हर देण्यासाठी असतात. काही गाड्या पर्यायी सुटकेसाठी असतात. ताफा जितका मोठा तितके हल्लेखोर गोंधळतो. आणि म्हणूनच जगभरातील मोठे राष्ट्रप्रमुख प्रचंड सुरक्षा व्यवस्थेसह फिरतात. कारण एका क्षणाची चूक देशासाठी महागात पडू शकते. आणि या संदर्भात पंजाबमधील घटना तर देश कधी विसरणार नाही. तो दिवस देशासाठी धक्कादायक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्टवर होती. कारण पंतप्रधानांचा दौरा म्हणजे युद्धपातळीवर नियोजन असतं. रस्ता रिकामा केला जातो. प्रत्येक इमारतीवर नजर ठेवली जाते. प्रत्येक हालचाल तपासली जाते. पर्यायी मार्ग ठेवले जातात. पंजाबमध्ये काय झालं? मोदींचा ताफा एका फ्लायओव्हरवर अडकला. समोर आंदोलक होते. रस्ता बंद झाला आणि देशाच्या पंतप्रधानांची गाडी तब्बल 15 ते 20 मिनिटं उघड्यावर थांबली. हा फक्त ट्रॅफिक जाम नव्हता, हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर भंग होता. कारण सुरक्षा तज्ज्ञांच्या मते फ्लायओव्हर हा सर्वाधिक संवेदनशील भाग असतो. जिथे हल्ला झाला तर बचावाचे पर्याय कमी असतात. वरून लक्ष करणं सोपं असतं, सुटका कठीण असते. SPG तात्काळ अलर्ट मोडवर गेली आणि अखेर मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. भटिंडा विमानतळावर पोहोचल्यानंतर मोदी म्हणाले होते, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंत परतलो. हे वाक्य फक्त राजकीय टोमणा नव्हतं, तर त्या परिस्थितीची भीषणता दाखवणारा इशारा होता. आज सोशल मीडियावर काही लोक मोदींच्या सुरक्षेची खिल्ली उडवतात, मोठा ताफा घेऊन फिरतात असं म्हणतात. पण हे समजून घ्यायला हवं, मोदी हे चित्रपटातील हिरो नाही आहेत. ते भारताचे पंतप्रधान आहेत. ज्यांचा ताफा हा दिखावपणा नसतो, तो प्रोटोकॉल असतो. कारण मोदींची प्रतिमा पाहता त्यांचे शत्रू केवळ परदेशात नाही आहेत, तर देशांतर्गतही मोठ्या प्रमाणावर आहेत. काही लोक मोदींच्या राजकीय पराभवाची वाट पाहतात. काही लोक त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. तर काही कट्टर विचारसरणीचे लोक त्यांच्या विरोधात द्वेष पसरवत असतात. अशा परिस्थितीत सुरक्षेत कपात करणं शत्रूंना चुकीचा संदेश देऊ शकतं. मणिपूरच्या संदर्भात देखील विरोधक वारंवार प्रश्न विचारतात की मोदी तिथे जात का नाहीत? पण पंतप्रधान कुठे जातील, कशा पद्धतीने जातील, कोणत्या मार्गाने जातील, हे सगळं सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर यंत्रणाच्या माहितीवर ठरत असतं. कारण देशाचा पंतप्रधान हा फक्त राजकीय नेता नसतो, तो देशाच्या स्थैर्याचा केंद्रबिंदू असतो. आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त एवढाच नाही आहे की मोदींनी ताफा कमी केला. प्रश्न हा आहे की देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेची प्रयोग करणं योग्य आहे का? साधेपणा चांगला आहे, काटकसर आवश्यक आहे, देशाला संदेश देणंही महत्त्वाचं आहे. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भावनांपेक्षा वास्तव मोठं असतं. कारण एखादा नेता गमावणं म्हणजे फक्त एक व्यक्ती गमावणं नसतं, तर अनेकदा संपूर्ण देशाला अस्थिरतेच्या दिशेने ढकलणं असतं. आणि म्हणूनच आज देशभरात एकच प्रश्न घुमतोय, मोदींची सुरक्षा कपात हा साधेपणाचा आदर्श की देशासाठी धोकादायक आत्मघात? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मोदींची सुरक्षा कपात तुमच्या मते योग्य आहे का, की देशासाठी धोकादायक ठरू शकतं? अशा रोकटोक आणि सडेतोड विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.